झी 24 तास एक पाऊल पुढे. खाकी विरुद्ध खादी याविषयी आपण चर्चा करतो आहोत. सध्या आपल्याबरोबर शेकापचे नेते जयंत पाटील सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. पाटील साहेब, मुद्दा असा आहे, तुम्हाला मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे या चर्चेमध्ये. केवळ निलंबन करणं किंवा केवळ पोलिसी कारवाई करणं एवढ्या पुरताच अशा प्रकारे मारहाण करणारे आणि कायदा हातात घेणाऱ्या आमदारांवर केलेली कारवाई पुरेशी ठरणार नाही, तर त्यांना निवडणुका लढवण्याचा हक्कच त्यांचा काढून घेतला पाहिजे, असं कुमार सप्तर्षी या ठिकाणी म्हणतायत. तुम्ही याच्याशी सहमत आहात का? त्यामुळे आता आपल्याला त्याला अधीन राहूनच या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतील. दुसरी गोष्ट त्यामध्ये घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल. आणि हा विषय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घडलेला आहे आणि महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्या संस्कृतीला शोभनेने असं माझं स्वतःचं मत आहे. आम्ही सर्वांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे की विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीची मारहाण झालेली आहे संपूर्ण चुकीची आहे आणि त्या दृष्टिकोनातून याच्यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अगदी. सप्तर्षी सर, काय म्हणाल? अशी कुठली तरतूद सध्या नाहीये, अशी कारवाई करता येणं हे घटनेनुसार शक्य नाहीये असं जयंत पाटील म्हणतात. कोर्टामध्ये विलंब लागतो म्हणून गतिमान कोर्ट म्हणून अलीकडे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे ना, कारण इलेक्शन जवळ आली आहे म्हणून ते केलं तर पुढे तुम्ही ती तक्रार निवडणूक आयोगाकडे जाऊ शकते आणि निवडणूक आयोग करू शकतो. तर पहिल्यांदा कोर्टात जावं लागेल पण ते कोर्टाचा निर्णय लवकर लागला पाहिजे. आता हे मगा जे फुटेजचं चाललं होतं ना, तर माझा दिलीप वळसेंवर त्यांच्या प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून फुटेजमध्ये 15 लोक होते म्हणजे 15चे 15 मारहाण करत होते असं नसेल. काही बघे असतील त्याच्यातले. फक्त आपण दोषारोप हा करू शकतो की तुम्ही बघत असताना त्या आमदारांना अडवत का नव्हता असं म्हणू शकतो आपण. परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल झालाच पाहिजे. केवळ त्या घोळामध्ये कोण असतील, कारण इतकी विलक्षण घटना आहे की कुणी पाहायला जाणार. म्हणजे मी स्वतःच मला सांगतो, मी जर तिथं आजूबाजूला असतो, मी माझे आमदार आहे आता आमदार नाही पण कुणीतरी मारतंय कोणाला तरी, पोलिसांना मारतायत, तर मी धावून गेलोच असतो ना. म्हणजे फुटेजमध्ये सापडलं असतो. पण फुटेजमध्ये सापडलं म्हणजे निश्चित झालं असं नाही, मारहाण करताना ते दिसलं पाहिजे. बिलकुल हा मुद्दा आहे. बिलकुल. दळवी साहेब, याविषयी तुमचं काय मत आहे? अशा प्रकारे केवळ निलंबनाची कारवाई आणि केवळ नंतर जी काही कारवाई होईल तेवढी पुरेशी आहे की निवडणूक आयोगापर्यंत हा मुद्दा नेला पाहिजे? विशेषतः तुमच्या पक्षाच्या बाबतीतले जे आमदार आहेत त्यांच्या बाबतीत तुम्ही तसा तो नेणार का? याबद्दल आमच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा पक्षाचं धोरण जाहीर केलेलंच आहे. आम्ही कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण अध्यक्षांकडून ही घोषणा व्हायला पाहिजे होती, पण त्याच्या अगोदर घाई गर्दीनं सरकारनं ही घोषणा केली आणि त्यांना जेवढे पाहिजे होते त्यांनाच फक्त निलंबित करण्याचा हा जो प्रकार केला. आता या बाबतीमध्ये पुढे काय असा जो तुमचा मुद्दा उपस्थित होतोय, या सभागृहाचे सर्वस्वी अधिकार अध्यक्षांकडे आहेत. अध्यक्षांना जो निर्णय वाटेल तो अध्यक्षांनी घ्यावा, पण घेताना कुठेतरी एकतर्फी कुठचा निर्णय होऊ नये एवढीच आमची जी तक्रार आहे. आणि आता निर्णय तुम्ही घेऊन मोके झालेला आहात, आता मागणं त्याचा विचार करून उपयोग काय? नाही, बरोबर. उद्या तुम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितल्यानंतर त्यातून कदाचित अजून काही मुद्दे तुमच्या समोर उपस्थित होतील किंवा हा निर्णय कसा योग्य होता हे सुद्धा जनतेच्या समोर येईल. जयंत पाटील साहेब, या मुद्द्याविषयी तुमची नेमकी भूमिका काय आहे? ज्या प्रकारे शिवसेनेने हा मुद्दा उपस्थित केलाय की संसदीय कार्यमंत्र्यांनी हा मुद्दा मांडण्याची गरजच काय होती? मुळात अध्यक्षांकडून हा असा प्रस्ताव यायला पाहिजे होता. कुठला मुद्दा मला लक्षात आला नाही. मला हॅलो पाटील साहेब, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? नाही, ऐकायला आलं नाही. मुद्दा असा आहे, शिवसेनेने असा मुद्दा उपस्थित केलाय की या 5 आमदारांना निलंबित करण्याचा मुद्दा सभागृहामध्ये संसदीय कार्यमंत्र्यांनी का उपस्थित केला, हा अध्यक्षांनी का उपस्थित केला नाही? अध्यक्षांनी जर तो उपस्थित केला असता तर त्याला अधिक ऑथेंटिसिटी आली असती आणि आमचा विश्वास बसला असता की केवळ विरोधी पक्षांच्या आमदारांचं निलंबन करण्याचा सरकारचा हेतू नाहीये. याविषयी तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, आमच्या वरच्या सभागृहामध्ये आज आम्ही होतो, तो आमच्या सभापतींनीच तो खेद व्यक्त केलेला आहे आणि घटना गंभीर आहे असं त्यांच्या वक्तव्यातून आलेलं आहे. आणि मला वाटतं की अध्यक्षांनीच करणं योग्य होतं आणि अध्यक्षांनी केलं असतं तर त्याला वेगळं वेटेज आलं असतं आणि ते निपक्षपाती झालं असतं असं मला वाटतं. बिलकुल निपक्षपाती झाला असता असं तुम्ही म्हणताय. दीपक,
इथून पुढची कारवाई काय असेल असा एक प्रचंड मोठा प्रश्न आता महाराष्ट्राच्या मनात आहे. अगदी थोडक्यात कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही काय सांगाल की इथून पुढच्या काळामध्ये विशेषतः उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये काय काय घडामोडी नाट्यपूर्णरित्या होऊ शकतात? अगदी थोडक्यात. अमोल, आत्ताच थोड्या वेळापूर्वी विधान भवनात विरोधी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली आणि उद्याची स्ट्रॅटेजी काय असेल साधारणतः ती ठरवण्यात आली. विरोधी पक्ष नेते उद्या हा मुद्दा आता विधानसभेत लावून धरतील. त्यामुळे उद्या याच मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ आपल्याला पाहायला मिळेल आणि विधानसभेचं कामकाजही कदाचित होणार नाही. हाच मुद्दा विरोधी पक्षनेते लावून धरतील आणि अध्यक्षांना सुद्धा याच्यातून हा जो तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला आणि किंवा विरोधी पक्षांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की सीसीटीव्ही फुटेज दाखवा आणि सत्ताधारी पक्षाचे सुद्धा आमदार होते त्यांचा जो आक्षेप आहे त्याचा जो निकाल आहे तो उद्या विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागेल, तरच विरोधक शांत होतील. दुसरा मुद्दा आहे आमदारांच्या अटकेचा. हे आता आमदार आज अटक टाळण्यासाठी जे सगळं नाट्य घडलं, विधान भवनाच्या आवाराच्या बाहेर आमदार गेले नाहीत, पोलीस अधिकारी विदाऊट पास विधान भवनात आले, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी मध्यम मार्ग काढला, आमदारांची समजूत काढली आणि पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा फैलावर घेतलं. स्वतः पोलीस आयुक्तांना अध्यक्षांनी विधान भवनात या प्रकरणी बोलवलं होतं आणि अटक रात्री होऊ नये, कारण रात्री अटक झाली असते तर पूर्ण रात्र आमदारांना कोठडीत राहावं लागलं असतं. ते टाळण्यासाठी आता मध्यम मार्ग म्हणून आता उद्या हे दोन्ही आमदार जे आहेत ज्यांचे FIR मध्ये नाव आहेत ते उद्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःला पोलिसांसमोर हजर करतील. त्याच्यानंतर पुढील पोलीस कारवाई, त्यांचं अटक आहे, त्यानंतर जामीन आहे, त्यांना कोर्टात हजर करणं आहे, या सगळी प्रक्रिया आता उद्या पार पडेल. परंतु आजची रात्र जी आहे ती आमदारांची अटक टळली ती नाट्यमय घडामोडी ज्या घडल्या विधान भवनात, विशेषतः पोलिसांची जी मोठी चूक झाली अध्यक्षांच्या परवानगीशिवाय ते विधान भवनाच्या काही तांत्रिक कारणांमुळे ही अटक सध्या तरी टळलेली आपल्याला बघायला मिळते आहे. चांदूरकर सर, तुम्हाला काय वाटतं या आमदारांवर केवळ निलंबन आणि केवळ पोलिसी कारवाई पुरेशी आहे की त्यापेक्षा अधिक काय व्हायला हवं? निवडणूक आयोगापर्यंत हा मुद्दा नेऊन त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार सुद्धा काढून घ्यायला हवा? आता ह्या 2 कारवाया तर झालेल्याच आहेत. विधानसभेनं कारवाई केलेली आहे. हो, विधानसभेनं कारवाई केलेली आहे आणि त्यांचं प्रदीर्घ निलंबन झालेलं आहे. ही विधानसभेची लेजिस्लेटिव्ह जी ऍक्शन आहे इट इज कम्प्लीट. आता दुसरी जी ऍक्शन आहे ते मगाशी भातुसाहेब म्हणाले की ते त्यांची आजची रात्र कोठडीतली कटली काय त्यांना उद्याला जामीन वगैरे मिळेल. आता ते सेक्शन 353 508 वगैरे वगैरे जे लावलेले आहेत तर ते सगळे नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत ना. ते मॅजिस्ट्रेट त्यांना मॅजिस्ट्रेट समोर प्रोड्यूस केल्यानंतर मॅजिस्ट्रेट विल डिसाइड त्याला जायचं जामीन द्यायचं की नाही. आता कोणी त्याच्यामध्ये सरकारचा सवाल येत नाही. ती कारवाई आता न्यायालयात प्रविष्ट झालेली आहे. तिसरा जो मुद्दा आहे सप्तर्षी साहेबांनी किंवा सगळ्यांनी मला सांगितला तो तिसरा की अशा लोकांना निवडणुका भविष्यामध्ये लढवू देऊ नयेत. तर हे बरोबर आहे की इलेक्शन कमिशननं काही दिवसापूर्वी लोकसभेमध्ये लोकसभेच्या स्पीकरकडे इच्छा प्रदर्शित केलेली होती की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स ते झालेलं आहे. ते जर थांबवायचं असेल तर क्रिमिनल्सना निवडणूक लढवून देता कामा नये. आणि त्याप्रमाणे आज सुद्धा प्रोक्लेम ऑफेंडर असेल किंवा ज्याला सेंटेन्स झालेला आहे अशा लोकांच्या संबंधाचा क्लॉज त्या इलेक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट जो आहे तो त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली पाहिजे. लोकसभेने ती जरूर करावी आणि जेवढे देशामधले चांगले लोक देशामधले व्होटर्स आहेत ते या डिसिजनच्या पाठीमागच राहतील की क्रिमिनल सुद्धा निवडणुकीमध्ये थाराच देता कामा नये आणि ती अमेंडमेंट पास व्हावी. जी तिसरा आपला जो मुद्दा होता यासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी आणि चॅनल्सवाल्यांनी सुद्धा माध्यमांनी सुद्धा क्रिमिनल्सना निवडणूक लढवण्यासाठी पार केलं पाहिजे म्हणून मुव्हमेंट चालवणं आवश्यक आहे. बिलकुल, तुम्ही महत्वाचे 4 मुद्दे मांडलेले आहेत. शेवटी आपला रोखठोक प्रश्न आपण बघूया. आज आम्ही रोखठोक प्रश्न विचारलेला होता. मारहाण करणाऱ्या आमदारांवर केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी आहे का? जवळपास 61% लोक नाही म्हणतायत, 29% लोक होय म्हणतायत, तर 10% लोक तटस्थ आहेत. बहुतांश जनतेला महाराष्ट्रात असंच वाटते की केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी अशी ही घटना आहे. त्यामुळे या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या आमदारांवर केवळ निलंबन करून ही कारवाई थांबता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी आणि जेणेकरून त्यांना तर धडा मिळावा, त्यानंतर पश्चाताप व्हावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर कुठल्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा
प्रकार करण्यासाठी धजावू नये, त्यांचं धाडस होऊ नये, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये आल्याबद्दल आणि या चर्चेमध्ये येऊन अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा केल्याबद्दल. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.